कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला काहीच कळना झालंय, तेव्हा काहीतरी सांगणार आहे मला। मला जे वाटतंय ते खरं आहे का? काही अप्पे, बाबा अगं काय झालं? नाही, काय नाही। हे बघ, लय उशीर झालाय, चल बघू घरात। नाही बाबा, जरा वेळ थांबते। अगं तो आरजाला म्हणजे परत लय दांगा करेल। बाबा मला घरातच जाऊशी वाटेना। का ग अप्पे, आता तर सगळे व्यवस्थित आहे ना? अप्पे, तुला बाळाचे परत आवाज येतात का? बाबा हो, बाळाचे आवाज येतात असं नाही हो, पण पण काय मग? नाही, नको, जाऊ द्या। तुम्हाला परत मी वेडी वाटेन। हे बघ अप्पे, आरजा जरी तुझा नवरा असला ना तर मी तुझा बाप आहे। अगं नवरा एक वेळ असेल नसेल पण बाप कायम पाठीशी असतो। बोल। बाबा मला वाटतं माझं बाळ जिवंत। आता मला नाही माहिती कसं सांगायचं, काय करायचं मला नाही माहिती। ठीक आहे अप्पे, आता तू दोन गोष्टी कर। कुठल्या? एक, यातलं आरजाला अजिबात काय सांगू नको। अहो बाबा, असं कसं म्हणताय तुम्ही? आता मला काही वाटलं तर मी अर्जुनकडेच माझं मन मोकळं करणार ना। मी त्याच्याशी नाही बोलले तर मग? हा खराय ते, पण हे बघ, आता आरजाला सांगून काय बी उपयोग नाही झाला ना तर तुला त्रासच होईल। बरोबर आहे। आणि दुसरी गोष्ट? हा, आणि दुसरी, तुला जर खरंच वाटतं ना तर तुला हे सिद्ध करायला लागेल। तुझं बाळ जिवंत आहे, तू सिद्ध केल्याशिवाय ना आरजा काय, घरातले काय, कुणीच विश्वास ठेवणार नाही। हा, पण हे सगळं सिद्ध कसं करायचं बाबा? अगं ते तुला सापडेल। अहो हो, पण अगं तुला खरंच मनापासून वाटतंय ना तर मग नक्की सापडेल। म्हणजे कसं असतंय ना अप्पे, मूर्तिकार जेव्हा दगडातनं मूर्ती घडवतो ना तेव्हा दगडात त्याला पहिल्यांदा मूर्ती दिसते आणि मग तो ती घडवतो। म्हणजे मला जे वाटतंय ते सापडेल। हा, आणि तुला खरंच असं वाटत असेल ना तर त्यासाठी तू वाटेल ते कर, पण तुझ्यात आणि बाळाच्यात कुणीच मध्ये नाही आलं पाहिजे। बाबा, मी तुम्हाला वचन देते, जोवर हे सिद्ध होत नाही की माझं बाळ जिवंत आहे तोवर ही गोष्ट मी कोणालाच नाही बोलणार। बर, चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।